नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही ही रमा बनवायला तयार होते आणि मस्त ती रमासारखी रमाची साडी नेसते आणि दोन वेण्या सुद्धा रमासारख्याच घालते आणि रमाच्या आवाजात ती सर्वांना विचारते की काय मग कसा वाटतो ठसका, जमतं की नाही. तेव्हा सीमा म्हणते की जरा थोडंसं हळू, आवाज कमी. तर माही म्हणते की ओके आणि परत अगदी परफेक्ट असं रमासारखं म्हणते की काय मग कसा वाटतो ठसका, जमतं की नाही. तेव्हा मात्र आता अभि आणि नैना खूप खुश होऊन हसतात. तर सीमा म्हणते की हो हो अगदी बरोबर. तेव्हा अभि म्हणतो की बरं माही आणि सॉरी रमा आणि ती कविता. तर रमा म्हणते की हो ना अभिषेक दादा, अहो ती कविता ती पाठ आहे माझी, मी तुम्हाला म्हणून दाखवू का. तेव्हा लगेच रमा जशी ती कविता म्हणायची अगदी तशी ती कविता म्हणायला सुरुवात करते. श्रावण माशी हर्ष मानती, हिरवे काटे चोहीकडे क्षणात येते, सरसर शिरवे क्षणात फिरवे, ऊन पडे. तेव्हा आता नैना लगेच म्हणते मोडेल मोडेल जरा हळूच. तेव्हा मात्र आता ही कविता म्हणताना माही जरा मान जास्त हलवत असते. सीमा म्हणते की अगं जरा मान अगदी अशी जास्त हलू नको, अगदी रमासारखी हळूच. आणि अभि म्हणतो की हे बघ जरा ते असं अंग तू हलवते ना ते जरा असं हलणं बंद कर. माहीला तर राग येतो. तेव्हा माही म्हणते की एवढं सगळं काही मी केलं मग छान कोणीच म्हणणार नाही का, छान कोणी मला म्हणणार आहे की नाही प्लीज. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं नाही, सगळं काही जरा छानच आहे, जरा बालिशपणा कमी थोडासा. तेव्हा माही म्हणते की ओके यस थँक. तेव्हा मात्र सीमा ही अभिला फोटो दाखवण्यासाठी सांगते. तर अभि म्हणतो हो हो आणि जो काही फोटोचा अल्बम आहे त्या घरातील जान्हवी, आनंद आणि ग्रँडमा म्हणजे सर्व काही पार्वती आजी यांची ओळख त्या फोटोद्वारे आता अभि आणि सीमा नैना ही करून देतात. तेव्हा आता आजीला बघून माही म्हणते की ह्या फुल ग्रँडमा का. तेव्हा सीमा म्हणते की नाही आई आजी असं म्हणायचं आणि हे पलीकडे कोण आहे काका, ते आमचे आणि तुझ्यासाठी मात्र ते रमाकांत काके. तर माही म्हणते की ओके आणि त्यानंतर आनंदचा फोटो दाखवते आणि सीमा म्हणते की हा आनंद माझा मोठा मुलगा आणि तुझ्यासाठी तुझा आनंद दादा. तेव्हा माहीला आता प्रत्येकाची ओळख करून देत असते आणि माही अगदी ते लक्षात ठेवत असते. आणि ते सर्व झाल्यानंतर आता सीमा म्हणते की हो की नाही, वाटते की नाही आपली ही रमा. तेव्हा नैना म्हणते की हो तर आता वाटतं बरं का, वाटता असे जेव्हा नैना म्हणते तेव्हा आता माही लगेच तिच्या गालगुच्छ धरते आणि हो हो. तेव्हा नैना अगदा म्हणत असते की उगाच मी कौतुक करत असते, कौतुक केल्यानंतर ही मात्र माती खात असते. त्यावर आता सीमा म्हणते की बरं झालं माझा जीव एकदाचा भांड्यात पडला, म्हणजे एकदाच सुटलं बाबा. त्यानंतर मात्र इकडे अक्षय आपल्या रूम मध्ये असतो आणि तो रमाचं घड्याळ अगदी त्याकडेच पाहत असतो आणि तेवढ्यात मात्र त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि ते मंगळसूत्र सुद्धा अक्षयच्या हातात असतं. तेव्हा मात्र आता एक माणूस कॉल करतो आणि आता अक्षय त्यावर भयंकर असा चिडतो, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला कॉल करू नका. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अहो जरा माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या डोळ्यांनी त्याच मुलीला बघितलेलं आहे की ज्या पोस्टरवर ज्या मुलीचा फोटो आहे आणि ती मुलगी मात्र सिगरेट ओढत होती. तेव्हा आता अक्षयला आणखीन चिड येते. अक्षय चिडून म्हणत असतं की मी तुम्हाला मगासपासून तेच सांगतो की तुम्ही परत कॉल करू नका, तिला सिगरेट वगैरे ओढायची सवय नाही. तेव्हा मात्र आता ह्या माणसाने नेमकं माहीला बघितलेलं असणार आणि तो माहीबद्दल आता अक्षयला सांगत असणार. अक्षय ओरडतो की परत कॉल करू नका. तेवढ्यात मात्र आनंद हा रूममध्ये येतो. तेव्हा फोन ठेवल्यानंतर अक्षय इतका भडकलेला असतो. तर आनंद त्याला विचारतो की काय रे काय झालंस. त्यावर आता अक्षय म्हणतो अरे ही माणसं वाटेल ते तसे बोलतात, फोन करतात आणि रमाबद्दल वाईट काही पण सांगतात, काही अशी वाईट माहिती देतात आणि मला फोनवर ते डिस्टर्ब करतात. आणि तो म्हणतो की त्या माणसाने रमाला बघितलं आणि ती सिगरेट ओढत होती आणि रमा कधी सिगरेट ओढेल का. तेव्हा आनंद म्हणतो की अरे तुला काय गरज होती हे सर्वत्र पोस्टर लावण्याची, मग ती लोक बक्षीस मिळवण्यासाठी फोन तुला करतच राहणार आणि त्या बक्षिसाच्या अपेक्षाने ते नक्की तुला फोन कायम करत राहणार आणि चुकीची माहिती ते देत राहणारच आणि फायनली सांगतो की तुला यातून आता ही सुटका नाही म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की मला सुटका करून घ्यायचीच नाही, कारण असा एक जरी फोन नाही तर 1000 जरी आले ना सगळे फोन मी रिसीव करेन, कारण त्यात एक तरी फोन असा जनरस असू शकतो, एक असाही माणूस कोणीतरी असू शकतो की तो मला असं म्हणेल की मी दादा खरंच तुमच्या बायकोला बघितलं आणि तिला तुम्ही घेऊन जा म्हणून आणि त्याच फोनची मी अरे दादा वाट पाहतो. तेव्हा तो रमाचं घड्याळ परत आपल्या हृदयाशी घेतो आणि त्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे सीमा अभि यांच्याकडे शशिकांत येतो. तर ते सीमा आणि अभि त्याला आत घेतात. या असं हळूच म्हणतात. शशिकांत आतमध्ये आल्यानंतर विचारतो की काय सर्व तयारी झाली का. सीमा आणि अभि म्हणतात की हो हो आणि माही तयार आहे ना असे विचारतात. तेव्हा अभि म्हणतो की हो हो अगोदरपेक्षा ती खूप आता अगदी रमासारखी तयार आहे.
तेव्हा शशिकांत विचारतो की तिला ते सर्व व्यवस्थित जमते का? तर सीमा म्हणते की हो, तुम्ही स्वतःच पहा. तेव्हा लगेच 1 मिनिट असं बोलून ती माही असा आवाज देते आणि परत रमा रमा असा आवाज देते. तेव्हा रमा ही त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि अगदी रमासारखं परफेक्ट म्हणते की बाबा अहो चहा. तर शशिकांत तर आता खूपच घाबरतो आणि जेव्हा तो माहीकडे पाहतो तर एकदम अशी परफेक्ट साडीत ती जशी रमा आपली दिसायची अगदी तशीच आता ही माही दिसत असते. तेव्हा शशिकांत तिला बघून म्हणतो की आई शपथ, खरंच ही तर परफेक्ट आपली सेम टू सेम रमाच दिसते. खरंच क्या बात है क्या. म्हणून शशिकांत आता माहीला बघून खूप खुश होतो. तर माही विचारते की काय वाटते ना मी तुमची सून आता? शशिकांत म्हणत असते की हो हो मानलं यार तुम्हाला, खरंच खरंच क्या बात है. तेव्हा आता माही म्हणते की कुलडून मी पण खूप प्रयत्न घेतलेस. तेव्हा सीमा म्हणते की हो हो आहे आणि नैना सुद्धा. तर शशिकांत म्हणतो की हो हो मान्य आहे, परंतु हे बघ तुझी गाडी मात्र अशी अचानक उलटी किंवा सुलटी करू नको, नाहीतर कोणीतरी ते ऐकेल. किंवा शशिकांतला जे काही ती म्हणजे ज्या नावाने ही बोलत असते तर शशिकांत म्हणतो की तुम्हाला घरात कोणी ना कोणी सतत असते, त्यांच्यासमोर मात्र काहीतरी तुम्हाला काही बोलू नकोस. तेव्हा मात्र आता माही म्हणते की आपण समोर एकमेकांच्या बरोबर असताना तर मी तुम्हाला असं म्हणू शकते. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं आपल्या घरामध्ये सतत लोकांचा वावर असतो म्हणून तुला सांगतो. सीमा म्हणते की हो हो. तेव्हा माही म्हणते की मी तुम्हाला म्हणाले होते की माझा डॅडू सुद्धा सेम तुमच्यासारखाच होता, म्हणजे असा चार्मिंग होता आणि तुम्हाला बघितल्यानंतर मला त्याचीच आठवण येते. आणि नंतर मात्र माझ्या डॅडूने त्या देविका बरोबर लग्न केलं आणि डॅडूचा सर्व काही चार्मिस गेला. आय हेट यू ती देविका, कारण देविकाचा तिला खूप राग असतो. तर सीमा म्हणते की बरं ऐक, अगं मी काय म्हणते त्याकडे लक्ष दे. हे असं बोलताना कोणी ऐकायला नको. आणि हे बघा ती सर्वांना सांगते की आपण सर्वांनी मात्र इला माही नाही तर रमाच म्हणायचं. तेव्हा आता माही सुद्धा अगदी रमाची परफेक्ट ऍक्टिंग करते की हो आई, मग आता मला सांगा बरं तुम्हाला काय हवं, फोडणीचा भात वगैरे हवा का? सीमा तर अगदी खुश होते आणि म्हणते की अगं बाई. शशिकांत म्हणतो की खरंच क्या बात है. तर सीमा इतकी खुश होते तर नैनाला खुणावतो. नैना म्हणते की नाही रे बाबा. तर सीमा विचारते की काय तुला फोडणीचा भात करता येतो? तेव्हा मात्र आता माही म्हणते की तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी जरा म्हणून डोक्याला अगदी असं बोट लावून दाखवते, परंतु मी मात्र तशी नाही, मी सुद्धा स्मार्ट आहे, मला फोडणीचा भात तयार करता येतो. तेव्हा सीमा खुशून विचारते की कसं करायचं सांग बरं. तेव्हा माही सांगायला सुरुवात करते की हे बघा अगोदर सर्व तयारी करून घ्यायची आणि त्यानंतर मात्र भात घ्यायचा कंटेनर मध्ये आणि तो असा फोडायचा, राईट ना? तेव्हा शशिकांत म्हणतो की क्या बात है आणि परत म्हणतो की क्या बात है. वा. तर लगेच माही म्हणते की फोडणीचा भात, सगळं काही अगदी नावातच आहे. कळतं का तुम्हाला की भात असा कंटेनर मध्ये घ्यायचा आणि तो फोडायचा आणि तो फोडणीचा भात होणार. तर शशिकांत म्हणतो की अगं कंटेनर मध्ये कशाला घ्यायचा, अगं असा ओट्यावरच पसरून द्यायचा आणि हाताने असा फोडायचा. तेव्हा अभि म्हणून जातो की डोक्यावरच फोडावे. तर आता लगेच सीमा म्हणते की जरा तुम्ही गप्प राहा. तर माही लगेच म्हणते की असं कोणी म्हणतस का, जे काही शशिकांत म्हणलेलं असतं की ओट्यावर पसरायचा आणि मग हातोडीने असा मारून फोडायचा. तर माही म्हणते की हो ना, हे जे म्हणतात ना ते अगदी परफेक्ट आहे, आपण तसे सुद्धा करू शकतो. तेव्हा आता सीमा ही शशिकांतवर ओरडते की तुम्ही असं काहीला भलतं सलतं सांगू नका, नाहीतर ही तसं सुद्धा करू शकते. आणि माही समोर हात जोडून म्हणते की माही हे बघ असं काही भलतं सलतं करू नकोस. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं माही तू काही काळजी करू नकोस, तिला सीमा सर्व काही शिकवेल. तेव्हा नैना म्हणते की मी तुम्हाला काय म्हणते की आपण हिला ओळखतो ना त्यामुळे आपल्याला असं वाटतं, परंतु असं कोणीतरी आहे की जो हिला पहिल्यांदा बघेन म्हणून आणि त्याच्या रिॲक्शन वरून आपल्याला समजेल की ह्या माहीची रमा झाली किंवा नाही. तेव्हा अभि म्हणतो की कोण काय आजी. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही आईंना सर्व काही माहिती आहे. तर अभि म्हणतो की हो ना. सीमा म्हणते की आनंद जानू. तेव्हा नैना म्हणते की हो हो गुड ऑप्शन. तेव्हा शशिकांत म्हणतो की नकोय, अरे ती जान्हवी खूप असा गोंगाट करत असते, नको. तेव्हा सीमा म्हणते की नाही हो, गरीब आहे बिचारी आणि ती कुणाकडे काहीही बोलणार नाही, आपण तिला तसं सर्व काही सांगून ठेवू. तेव्हा आता अभि म्हणतो की हो ना काका, मला सुद्धा तेच वाटतं. आनंद दादा आणि जान्हवी वहिनी हे दोघे जर सोडले तर आपल्याकडे ऑप्शनच नाही. तेव्हा सीमा म्हणते की बरोबर, त्यामुळे आता ठरलं तर आनंद आणि जान्हवी. तेव्हा आता आनंद आणि जान्हवी या दोघांना माहीला दाखवायचं, म्हणजे त्यांना नक्की ही रमा वाटेल असे आता यांना खात्री पटून घ्यायची असते. त्यानंतर मात्र आता अक्षय हा आपल्या रूम मध्ये असतो आणि आनंद सुद्धा तेथेच असतो आणि पार्वती आजी सुद्धा तेथेच असते. तर सर्व काही ते पार्वती आजीला सांगतात. तेव्हा पार्वती आजी आनंदला म्हणत असते की आनंद अरे तू तर तेथे होताच, मग हे सर्व असं कसं झालं. अक्षय अशी गुंडाशी मारामारी करू शकतो, नाही अरे ते शक्यच नाही. तेव्हा आनंद हा आजीला म्हणत असतो की रिलॅक्स आजी जरा, अगं
मी काही कमी प्रयत्न केलेत का? अगं मला खरंच खूप असा वैताग आला. हा अक्षय ऐकायला तयारच नाही. आणि आजी मी तुला सांगतो की याला ह्या सिच्युएशन मध्ये फक्त एकच व्यक्ती वाचू शकते. इनफॅक्ट म्हणजे हा तोच व्यक्तीचा ऐकेल की इनफॅक्ट म्हणजे ती रमा असेल. त्यामुळे आता मला जनरली आजी असं वाटायला लागलं की काहीतरी असा चमत्कार घडावा आणि रमा पुन्हा ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये यावी, म्हणजे त्याची ही अशी विस्कटलेली अवस्था आणि विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत होईल. अगदी कंटाळा आला मला या. तेव्हा आनंदचं हे बोलणं ऐकल्यानंतर आजीला खूप असा आनंद होतो. तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. ती आनंदला म्हणते की आनंद. तेव्हा आनंद आजीकडे पाहतो आणि विचारतो की काय झालं आजी, तू अशी का माझ्याकडे बघतेस? काही मी चुकीचं बोललो का? मात्र आजी खूप खुश असते. तर अक्षय सुद्धा आजीला विचारतो आजी काय झाले, तू का हसतेस ग? तेव्हा आजी म्हणते की नाही रे आनंद, तूच आत्ता म्हणाला ना परत की रमा परत यावी म्हणून, आणि त्याच्यावरून मला एक आठवलं आणि ती परत अक्षय जवळ येऊन बसते. अक्षयला म्हणते की अक्षय अरे मला एक स्वप्न पडलं होतं. अक्षय म्हणतो की काय स्वप्न? तर आजी म्हणते की रमा परत येणार आहे हे स्वप्न. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी अगं हे तुला केव्हा पडलेलं स्वप्न आहे, पहाटे का? तर आजी म्हणते की हो पहाटे. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणत असतो की अगं आजी मला रमा नेहमी सांगायची की पहाटे जे स्वप्न पडतात ना ती खरी होतात, आणि हे बघ रमा परत नक्की येणार हे तुला पहाटे स्वप्न पडलं. मग बघ ना आजी नक्की आपली रमा परत येणार म्हणजे येणार. आणि आनंदादा तूच बघ आजीच्या सुद्धा मनात तेच आहे बरं. आणि हे बघ अक्षय अरे मला काय वाटतं की आता जी काही रमा आपल्या घरामध्ये येईल ती जर अशी वेगळी दिसत असेल तर मग ती बदललेली असेल तर मात्र मला काही माहिती नाही. तेव्हा अक्षय आणि आनंद एकमेकांकडे पाहतात. तर अक्षय आजीला विचारतो की आजी अगं नेमकं तू काय बोलतेस हे? आजी म्हणते की अरे मला असं म्हणायचं की मला स्वप्नामध्ये जी रमा दिसली ना ती जरा वेगळी रमा होती. तेव्हा अक्षय म्हणतो अगं आजी स्वप्न ते स्वप्नात असं काहीतरी वेगळं सुद्धा दिसू शकतं, पण दिसली मात्र रमाच ना, मग नक्की आपली रमा येणार म्हणून आता आजी हो करत असते. तर अक्षय मात्र आता अगदी खुश होत असतो. तेव्हा आनंद म्हणतो की डोंट टेल मी आजी, अगं तुला हे सगळं काही स्वप्नात दिसलं, मुळात रमा तुझ्या स्वप्नात आली हेच किती सरप्राईज आहे. त्यावर आता आजी म्हणते की अरे आनंद काय असं सरप्राईज आहे त्यात? तेव्हा अक्षय म्हणतो की हो अरे आनंद दादा असं काही स्वप्न पडू शकतं, कारण आजीला सुद्धा असं मनापासून वाटतं की रमाने परत यावं म्हणून, त्यामुळे तिला असं काहीतरी स्वप्न पडलं असेल. तेव्हा आजी म्हणते की हो तिला सुद्धा काहीतरी संकेत द्यायचा असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की हो एक्झॅक्टली माझ्या मनात जी इच्छा आहे तशीच आजीच्या मनात सुद्धा आहे. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि जेव्हा एक माणसाचा तो कॉल असतो की बेपत्ता झालेल्या मुलीचा तुम्ही पोस्टर इथे लावलेलं आहे असं तो माणूस आता अक्षयला फोनवर विचारतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ती जाहिरात तर मीच लावलेली आहे. तेव्हा तो माणूस विचारतो की ते बक्षीस तुम्हीच देणार आहात ना? तर अक्षय म्हणतो की हो. तेव्हा तो माणूस पुन्हा विचारतो की लगेच देणार ना? तर अक्षय म्हणतो तुम्हाला जर काही माहिती मिळाली का, आणि जर काही माहिती असेल तर सांगा, तुम्ही बक्षिसावर काय फोकस करता? तेव्हा तो माणूस सांगायला सुरुवात करतो की अहो ती मुलगी आज मी तिला एका ठिकाणी पाहिलं, अगोदर तुम्ही मला बक्षीस द्या आणि मी त्या मुलीला घेऊन येतो. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हाला जिथे कुठे ती दिसलेली आहे ना तिचा फोटो काढून दाखवा आणि मग मी पाहीन, कन्फर्म करेन आणि मग ठरवेल की तुम्हाला बक्षीस द्यायचे किंवा नाही द्यायचे. म्हणून अक्षय रागाने मूर्ख माणसं म्हणून असे फोन ठेवून देतो. तेव्हा आता आनंद विचारतो की काय रे काय झालं, वैतागलास ना? तेव्हा अक्षय म्हणतो की नाही रे वैतागलो नाही, यांना फक्त बक्षिसाची काळजी लागली, परंतु माझी पूर्णपणे अगदी नक्की खात्री आहे की आपली रमा परत येणार म्हणजे येणारच. तेव्हा आजी म्हणते की हो नक्की येणार. तेव्हा आता अक्षयच्या हाताला काहीतरी येते ते धूळ लागते. तेव्हा लगेच आता अक्षय हा रागवून आजीला म्हणत असतो की आपली रमा कशी घरामध्ये अगदी साफसफाई करायची आणि आता कोणी घरात काहीच करत नाही का? तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हो अक्षय शांत हो. आणि आनंदला आजी म्हणते की तू जान्हवीला जरा घरात लक्ष द्यायला सांग. त्यावर आता आनंद म्हणतो की हो. तेव्हा अक्षय म्हणत असतो की हो आता रमा येणार, म्हणून त्याचा चेहरा थोडासा खुलतो. त्यानंतर मात्र अभि हा आनंद आणि जान्हवी या दोघांना माहीला दाखवण्यासाठी घेऊन जातो, परंतु आनंद त्याला अडवतो की काय रे अभ्या तू आम्हाला कुठे नेतोस, नक्की काय आहे असं? तेव्हा अभि म्हणतो की अहो सरप्राईज आहे. तर जान्हवी विचारते की अरे सरप्राईज काय आहे ते अगोदर सांग ना. त्यावर आता अभि ऐक जान्हवी वहिनी तू पण, आणि तो जान्हवी आणि आनंद या दोघांना तिकडे गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जातो. तेव्हा आता आनंद आणि जान्हवी जेव्हा तेथे येतात तर तेथे शशिकांत, सीमा, नैना हे सर्व असतात. तेव्हा आता लगेच आनंद विचारतो की तुम्ही सर्वजण येथे काय करतात? तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की आम्हाला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं.
म्हणजे जरा सिरियस आहे, म्हणजे एक गोष्ट आम्ही तुमच्यापासून लपून ठेवली, तुम्हाला ती गोष्ट सांगितलेली नाही, म्हणून आज तुम्हाला तीच गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला येथे बोलावून घेतलं. तेव्हा आनंद म्हणतो की जे काही आहे ते क्लिअरली आम्हाला सांगा, तुम्ही जे काही बोलतात ना ते आम्हाला काहीच कळत नाही, अगदी डोक्यावरून जातं, खूप असं कन्फ्युजन होतं. तेव्हा मात्र आता सीमा म्हणते की 1 मिनिट आणि माहीला आवाज देते की येते का ग. तेव्हा मात्र आता माही ही आतमधून म्हणते की आई अहो काही हवं आहे का. तेव्हा मात्र आता हा आवाज ऐकून जान्हवी आणि आनंद यांना तर धक्काच बसतो. तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की रमा. आनंद सुद्धा म्हणतो की रमा, म्हणून त्या दोघांना आता खूप असा आनंद होतो. तर शशिकांत अगदी हसून पाहत असतो. जान्हवी इतकी खुश होते आणि आई हा आपल्या रमाचा आवाज आहे असं म्हणते. सीमा म्हणते की हो हो आणि ती माहीला आवाज देऊन बाहेर बोलावते की ए ग. तेव्हा मात्र आता माही डोक्यावर पदर घेते आणि चहा घेऊन बाहेर येते. तेव्हा मात्र आता माही डोक्यावरचा पदर काढते, तर आनंद आणि जान्हवी हे दोघेही अगदी आश्चर्याच्या धक्क्याने अगदी रमाला पाहत असतात. रमाला बघून एक असा मोठा धक्का त्यांना बसतो. तेव्हा आता जान्हवी लगेच इतकी खुश होते आणि डायरेक्ट ती आता लगेच रमाला म्हणजे माहीलाच मिठी मारते. तेव्हा मात्र माही आता ही सीमाकडे पाहत असते की नक्की हे काय म्हणून. आता जान्हवीच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असतं. जान्हवी अगदी हसत हसत आणि डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणत असते की मी तुम्हाला म्हटले होते की आपल्या रमाला काही होणार नाही म्हणून, आपली रमा नक्की घरी येईल म्हणून परत, अगदी हसत हसत. तेव्हा आता अगदी जान्हवी ही माहीच्या तोंडाला हात लावून विचारते की तू बरी तर आहेस ना. परंतु माहीला मात्र आता जान्हवी काही ओळखत नसते, म्हणजे नक्की यांचं नाव काय आहे. तेव्हा आता माही म्हणत असते की हो हो मला काही फारसं नाही लागलेलं, मला तिथल्या बाईने वाचवलं, मी आता ठीक आहे. तर जान्हवीला इतका आनंद होत असतो. जान्हवी अगदी तीनदा चेहऱ्यावरून रमाच्या हात फिरवत असते. तेव्हा आनंद म्हणतो की आई आणि बाबा अहो इतकी मोठी गोष्ट घरात घडली, मग तुम्ही आम्हाला का सांगितली नाही, का आमच्यापासून लपून ठेवली. तेव्हा आनंद रमाला म्हणजे माहीलाच म्हणतो की अगं रमा तू गेल्यापासून त्या अक्षयची काय अशी अवस्था झाली होती, अगं अगदी वेड्यासारखा तो झाला होता, तू सापडावी म्हणून आम्ही काय काय केलं नाही. तेव्हा आता माही म्हणते की मला सुद्धा त्यांना भेटायचं, पण त्यांना कसं भेटू हे मला नाही कळत आणि ती सीमाला खुणवत असते. तेव्हा आनंद म्हणतो की मला अजून सुद्धा विश्वास नाही बसत, आपली रमा परत आली यार. तेव्हा मात्र आता जान्हवी पुन्हा रमाला तीनदा सारख्या मिठ्या मारत असते. तिला इतका आनंद झालेला असतो आणि आनंदला सुद्धा. त्यानंतर आता अक्षय एकटाच आपल्या रूममध्ये बसलेला असतो. रमा केव्हा येईल, कुणाचा तरी काहीतरी फोन येईल याची तो वाट पाहूनच असतो. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा अक्षय फोन घेतो, तर तो माणूस विचारतो की हॅलो कोण बोलतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी अक्षय मुकादम बोलतो, तुम्ही त्या पोस्टरवरून नंबर घेतला का असे विचारतो. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो हो आणि त्या पोस्टरवर जी बाई हरवलेली आहे त्या बाईबद्दल मला बोलायचं होतं असे म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो बोला बोला. तर ते काका आता सांगायला सुरुवात करतात, मी त्या बाईला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं. तर लगेच तेवढ्यात अक्षयजवळ काका येतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं, कुठल्या. तेव्हा आता तो काका म्हणतात की हो हो मी तुम्हाला पत्ता पाठवतो, तुम्ही लगेच तिकडे या. तेव्हा अक्षय म्हणतो की यस यस थँक्यू. तर लगेच आता फोन ठेवल्यानंतर अक्षय लगेच उठतो. तर काका विचारतात काय रे अक्षय कोणाचा कॉल होता. तेव्हा अक्षय म्हणतो की एका माणसाचा कॉल होता आणि तो असं म्हणत होता की त्याने रमाला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये बघितलं आणि तो माणूस मला पत्ता पाठवतोय, मी त्याला भेटायला जातो. तेव्हा काका म्हणतात की अरे तू हे जे काही करतो रमाला शोधण्यासाठी, तुझी ही जी काही धडपड चालू आहे आणि ते सुद्धा बघून मला खूप वाईट वाटतं. आणि हे बघ जेव्हा आपण अडचणीत असतो आणि हे जेव्हा समोरच्याला कळतं ना तेव्हा प्रत्येक जण आपला गैरफायदा घेत असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की नेमकं तुला म्हणायचं तरी काय काका. तर काका सांगतात की हे बघ साधी गोष्ट आहे अक्षय, अरे जे काही तू बक्षीस त्या पोस्टरवर लावलं ना रमाला शोधण्यासाठी आणि ती रक्कम मिळवण्यासाठी लोक ही पुढचं कोणत्याही थराला जाऊ शकतात हे लक्षात घे. तेव्हा अक्षय म्हणतो की करून दे, मला काही फरक पडत नाही काका. अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की तो माणूस मला पत्ता पाठवतो, मी त्याला आत्ताच्या आत्ता जाऊन भेटणार, हेच बाद झालं आता. त्यावर त्या काका म्हणतात अरे अशा प्रत्येक फोनच्या मागे जर तू असं धावत फिरत राहिला तर तुझी दगदग नाही होणार का. अरे बघ ना तुझी अवस्था काय झाली ते. तेव्हा अक्षय म्हणतो की काही होऊन दे, मला माझ्या स्वतःचा विचार नाही, मला काही असा फरक नाही पडत, जोपर्यंत रमा सापडत नाही तोपर्यंत मात्र मी स्वस्त नाही बसणार. परंतु अक्षय काही काकांचा ऐकायला तयार नसतो आणि शेवटी अक्षय त्या माणसाने सांगितलेल्या पत्त्यावर जायला निघतो. तेव्हा मात्र आता इकडे माही ही इंग्लिशमध्ये आता जान्हवीशी बोलायला सुरुवात करते की जान्हवी ताई, कारण आता रमाला बघितल्यानंतर जान्हवीला खूप असं रडायला येत असतं. तर माही म्हणते की
की जान्हवीताई अहो का कशाला इतकं क्राय करतात. तेव्हा आता लगेच सर्वजण अगदी पाहत असतात. तेव्हा आता लगेच आनंद विचारतो की काय, तर नैना म्हणते की नाही क्राय क्राय म्हणजे तिला असं म्हणायचं की तुम्ही काय इतकं रडतात. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो अगं रमा तुला खरं सांगतो की आम्ही खरंच आशा सोडून दिल्या होत्या, परंतु खरंच अरे देवाचा चमत्कार आहे, खरंच हाच एक देवाचा चमत्कार आहे म्हणून. अगं जानू आपली रमा, तर जान्हवीला सुद्धा खूप असा आनंद झालेला असतो. आता ही माही रमा अगदी जशी बोलत असते तशी बोलण्याची ऍक्टिंग करते की हो हो देवाच्या कृपेने मला जास्त लागलं नाही हे तर बरं झालं. तेव्हा जान्हवी म्हणते की बरं रमा अगं तू आता पटकन घरी चल बरं, तू नव्हती तोपर्यंत घर अगदी सुनं सुनं झालं होतं, सगळं काही अगदी विस्कळीत झालं. मला माहिती आहे की अगं रमा तुला सगळं काही अगदी अगदी परफेक्ट लागतं. तर लगेच परत माही इंग्लिशमध्ये बोलते की क्लीन, कारण जो काही शब्द हा तिला येत नसतो मॅक्युलेट तो सुद्धा शब्द आता जेव्हा माही म्हणते तेव्हा आनंद म्हणतो की इतका कठीण इंग्लिशमधील शब्द तो सुद्धा रमाला म्हणायचा येत नव्हता आणि आता मात्र ती इतकं सर्व काही इंग्लिश कसं बोलू शकते. तेव्हा नैना म्हणते की प्रॅक्टिस प्रॅक्टिस झाली तिची, खूप अशी हुशार आहे आपली रमा, पटापट शिकली ही पोरगी. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो हो, तर माही म्हणते की नैना ताईने शिकवलं हो की नाही नैना ताई, म्हणून मी वापरते. तर नैना हात जोडून म्हणते की हो हो आणि एक एक शब्द मी म्हणायचं शिकते आहे. आनंदादा तुमच्याकडून ही अपेक्षा नाही बरं का, तुम्हाला माहिती आहे ना माझी 10वी झालेली आहे, तुम्ही असं कसं बोलू शकता. मला 10वी मध्ये डिस्टिंक्शन मिळालेलं आहे. तेव्हा मात्र आता डिस्टिंक्शन म्हटल्यानंतर जान्हवीला हसायला येतं. तेव्हा आता आनंद सुद्धा हसतो आणि हॅलो डिस्टिंक्शन, आणि अभि हा माहीला शांत राहायला खुणावत असतो. सीमा म्हणते की पुरे झाला आता अभ्यास तुझा, आता आपल्याला असा विचार करायला हवा हिला अक्षयच्या समोर न्यायचं कसं. तेव्हा आनंद म्हणतो की अगं आई तू काही कसं बोलतेस, डायरेक्ट आपण तिला अक्षय समोर उभं करायचं, अक्षयला आपण इकडे बोलूयात आणि त्याला म्हणजे हिच्या समोर अक्षयला उभं करूयात. थांब मी त्याला फोन करतो आणि लगेच येथे बोला घेतो. म्हणून आनंद लगेच अक्षयला फोन करतो. तेव्हा अभि आणि शशिकांत डोक्याला हात लावतो. तेव्हा आनंद पुन्हा थांबतो आणि सर्वांकडे बघत म्हणतो की 1 मिनिट. सीमा विचारते की काय रे, तर आनंद म्हणतो की आई आणि बाबा मला खरं खरं सांगा की ही आपली रमा नाही ना. तेव्हा मात्र आता सीमा शशिकांत आणि नैना अभि हे तर अगदी धक्क्याने पाहत असतात आणि माहीला सुद्धा धक्का बसतो. तर आनंदने आता अगदी परफेक्ट ओळखलेलं असतं की ही रमा नाही म्हणून. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आता त्या जे काही डॉक्टरांनी त्यांना कॉल केलेला असतो तर अक्षय तेथे त्या हॉस्पिटल मध्ये येऊन म्हणजे पोहोचतो आणि त्या काकांना तो भेटतो. तेव्हा ते डॉक्टर काका म्हणत असतात की एक माणूस त्यांना महिन्याभरापूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की आता त्या कुठे आहेत, मला तिला बघायचं. तेव्हा मात्र आता माही इकडे रडत असते आणि नैनाला म्हणत असते की नैना अगं क्यूट आंटी मला त्या रोडवरती घेऊन गेली होती, ज्या रोडवरती रमाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो ऍक्सिडेंट कुणाकडून झाला, नीलकडून, आणि आता माही सुद्धा गाडीमध्ये होते आणि जे काही घडलेला प्रकार आहे तेव्हा मात्र आता माही तो सर्व नैनाला सांगते. नैनाला हे सर्व समजल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. तेव्हा आता माही तर खूप अशी घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असतं की जो काही ऍक्सिडेंट झालेला आहे तो आता नीलकडून झालेला आहे हे सर्व काही सांगते. तर आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.